नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक उरलेल्या भातापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुम्हाला ही फारच रुचकर लागेल आणि फारच आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि येथे मी 1 कप शिजवलेला भात घेतलेला आहे. तर तुम्ही इथे जो उरलेला घरी भात असतो त्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे गहू पीठ नाही तर बेसनाचा पण वापर करू शकता. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मी इथे 1 कप बारीक चिरलेली लाल भाजी घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पालकाचा नाही तर मेथीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 7-8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि आता या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला या भात आणि तांदूळ पिठाच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये ही लाल भाजीची पेस्ट घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हा भात जो आहे तो या लाल भाजीच्या पेस्टमध्येच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थोडेसे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्या टिक्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मी या आकारमध्ये बनवलेले आहे. तर तुम्ही या त्रिकोणी, चौकोनी नाही तर गोल आकारमध्ये पण बनवून घेऊ शकता. तर मी ते सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आता या टिक्या घालून आपल्याला या दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर मी यांना सेलो फ्राय करत आहे. तर तुम्ही या रेसिपीला डीप फ्राय पण करू शकता. तर आता इथे ही रुचकर आणि एक वेगळ्या प्रकारची रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या भाताची ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन वेगळ्या पद्धतीच्या रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.